यांना मी इतक्या वेळची शोधत होते, कुठे कुठे आवाज दिले किती, तरी पण मला आवाज दिला नाही. नंतर मला समजलं की हे वरती आहे इथे. आता बघते. अहो हो, काय करताय? स्वप्न बघतोय. स्वप्न कसली? हा ब्लॉग बघी सांगू का? आता त्यांना पण प्रश्न पडला असेल हे असं काय, म्हणजे सगळ्यांना आपल्या ऑडियन्सला हे सगळं असं काय. बाकी काय नाही, असं काही नाहीये, माझे नखरे नाहीयेत. पसारा दाखवू? दाखव. मी पडायला नको. असा सगळा इथे पसारा, या पसाऱ्यात हे इकडे काय, आणि खुशाल तिथे उभे राहिलेत. पडले बिडले तर आज बरं नाही वाटत आहे. हा, आज तब्येत जरा खराब झाली आहे चांगलीच. ए तिकडे कुठं अडचणीत चालली, इकडे बाहेर ये. मला काही नाही होत, मी तुमच्यासारखी धडपडी नाहीये. आता तुम्ही बघितलं असेल तिथे होते ते, त्या कट्ट्यावर तिथे पाय ठेवला होता. ते सोड ग. अशी ना कितीतरी वेळा मजा केली आहे. आणि बस बस बस, एवढं नको हे करू. काही पसारा बघून काय वाटतं तुम्हाला की काय होणार आहे? हे बघा, अख्खं घर तोडलंय प्रतिभानी. माझ्या एकटीसाठी नाही. सो हा ब्लॉग तुम्ही लास्ट पर्यंत बघा. लास्टला सांगू तुम्हाला की इथं काय चालू आहे, कसं चालू आहे काय. मॅडम काय एवढे खुश आहे ते पण तुम्हाला आता खूप खुश आहे, खूप खुश आहे. सो गाईज, आज तब्येत माझी खराब आहे, थोडी घसा झाला आणि अख्खा कफ वगैरे झालाय. त्यात मॅडमला माझ्यावर काय द्या वया येत नाहीये. काल जायचं होतं पण काल पण तब्येत डाऊन होते आणि कॅन्सल केलं. पण आज जावं लागेल कारण परवा तिचा बर्थडे आहे आणि हे माझ्याकडनं नाही, तिला तिची शॉपिंग करायची. आणि ह्या रूमचं हा ब्लॉग तुम्ही लास्ट पर्यंत बघा, मला कळेल. मला आंघोळ पण करायची अजून. ठीक आहे बाबा, चुकीचं बोलले तुम्ही, वाईट बोलले खूप, की मला काही घेणं देणं नाही, दया माया नाही. सो हॅलो गाईज, वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. कसे देखते एकटे बोलले, परत बोल मग. 1 2 3 स्टार्ट. सो हॅलो गाईज, वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. आजच्या ब्लॉग मध्ये खूप मला त्रास झालाय प्रतिभामुळं. कारण काल पण तिला म्हणलं 12:30ला रेडी हो, तर मॅडम 3ला रेडी झाले आणि मला एकदम ताप आला, कॅन्सल झालं. आज पण माझा आवाज बघा कसा झालाय. आज पण आम्ही 11 वाजेपासून स्टार्ट केलंय आणि आता किती वाजलेत माहितीये? आता 4 वाजलेत आणि आम्ही 4 वाजता पुण्याला चाललोय. आमच्या इथल्या ट्रॅफिक बद्दल तर मी प्रत्येक ब्लॉगला बोललो, पण आज मला टेन्शन नाही कारण हा भाऊ आहे माझा माझ्यासोबत. हॅलो गाईज, बोलला का? हा पण ब्लॉग खूप भारी होणार आहे कारण परवा प्रतिभाचा बर्थडे आहे आणि आज ती तिची चालली आहे शॉपिंगला. माझं काहीच ह्याच्यात हे नाहीये, तिला शॉपिंग करायचं, तिला वेस्टर्न घ्यायचंय. ट्रॅफिक मला लय राग आला या ट्रॅफिकचा. आता इथं 3 किलोमीटर ट्रॅफिक आहे. सो ती तिचं शॉपिंग करणार आहे, ती तिला काय घ्यायचं ती घेणार कारण तिला आम्हाला उद्या शूट करायचं चांगलं चांगलं. तर ती तिचे कपडे घेणार आहे, मला काय घेणार नाही. मी सकाळी म्हणलं स्वतःच बघतो आणि मी कोपऱ्यात राहू द्या ना, मी असेच घालतो जे माझ्याकडे 5-6 वर्षांनी. स्वतः घे चांगलं वेस्टर्न. आणि ते घ्यायला आम्हाला 2.5 तास जायचं, 2.5 तास लागणार आहे इथं जायला. माझ्यासाठी एवढं तर करू शकता. तेच ना, मी उद्या मग एक काम करतो ना, शॉर्ट्स वरच येतो ना. चालेल काय? सँड ऑन शॉर्ट्स घालतो. गाईज, एकच इच्छा आहे, एवढं चांगलं सपोर्ट करताय, ब्लॉग अख्खा बघताय तुम्ही लास्ट पर्यंत, पण तुम्ही लाईक सबस्क्राईब करायला का विसरता? आता ब्लॉग तेव्हा स्टार्ट होणार बघा. खाली पहिलं लाईक करा, सबस्क्राईब करा आणि लास्टला कमेंट करा जर ब्लॉग आवडला. पण हे गोष्टी आधी करा, त्याशिवाय ब्लॉग स्टार्ट होणार. बरोबर आहे ना? यस बरोबर आहे. एक तर मला 100K करायचे, मला माझं 5 वर्षाचं स्वप्न आहे. ब्लॉग बघा, एक स्टुडिओ चालले, आधी टाकला होता की माझी इच्छा आहे की ते होणार. क्या बोला आपने? वापस बोलो. क्या बोला मैंने? इधर आपका घर है तो आपका क्या कर रहा है? मन कर रहा है मेरा, असं इच्छा होती जायची. थोडंसं इकडे घर आहे माझं. 2.5 तास लागलेत चाकणवरून हडपसरला यायला आणि अजून ट्रॅफिक आहे. मॅडम म्हटलं झोपलात. यस, तेच काम आहे. खूप वैताग आलाय गाडीत बसून स्वतः जाऊ. प्रतिभाला म्हणलं मी की तिथं मॉलला पोहोचल्यावर तू जा, मी 5-10 मिनिटं गाडीत झोपतो, मग येतो. मग बघू मॅडम स्वतःसाठी काय शॉपिंग करतात. 0.5.
बैठे अब क्या होगा? काय झालं वैभव? ज्यादा छींक निकला क्या? ना ना, ये तो कुछ नहीं था. शिंबूड लग गया क्या? वही देख रहा हूँ अभी. अरे बहुत खराब हो रही है तबीयत. वैभव, सारी मेरे पे. तेरी इज्जत गई व्लॉग में. गाईज पोरींना इथं सोडतो आता. हे मॉलला आलेत. जरा उतरा लवकर. हा, उतर. रस्त्यावर आहे आपण. तर ऑल द बेस्ट फॉर युअर शॉपिंग. मी आलो 10 मिनिटात. आम्ही इथे वेस्ट साईडला आलोय आणि आम्ही आलोय किड्स सेक्शनमध्ये आणि आम्हाला इतके क्यूट ड्रेस दिसत आहेत इथे. डॉलला तरी और ये देख के मेरे को आपसे एक बेबी चाहिए. इसको तो टाइम है फिलहाल, लेकिन खूप क्यूट कलेक्शन आहे यार. आम्हाला जे पाहिजे ते राहिलं बाजूला. आम्ही भलतंच बघत बसला. सध्या तर आम्हाला आमची शॉपिंग करायची. ते बघूया. आपण आपली शॉपिंग करू आधी, मग बघूया. हे इसके लिए टाइम है. टाईम आहे. आम्ही इतक्या वेळेचं न्यूमी शोधतोय आणि आत्ताशी आम्हाला भेटलंय आणि तेवढ्यासाठी इकडे आली आहे हडपसरला. सो आता मला भेटलंय. मी पहिल्यांदा वेस्टर्न काहीतरी ट्राय करते आहे. मला 1 पीस हवा आहे. म्हटलं न्यूमीला छान असतात आणि ही एकच स्टोर आहे इकडे वाटतं पुण्यामध्ये. त्याच्यामुळे आता आली आणि बघते, ट्राय करते कसं दिसतंय बघू. काय वाटतं, मला सूट होईल? हे बघा गाईज, माय क्यूटीज. असं तोंड करू नका. माझी आज तब्येत खरंच डाऊन आहे. आणि मी काय नेहमी यांना घ्यायला नाही लावत. स्वतःच असतं माझं की मी घेतो. तुम्ही उगाच सगळे म्हणाल की विचारा आणि बोला ना. आता बोला. लहान मुलं कशी करतात पहिल्या स्कूलमध्ये? मला गार वाटतं एकदम. कसं करतात? कसं वाटतं? ब्युटिफुल. पण ज्यांना दाखवायचे तेच गायब येते. तुला देख के आऊ क्या बाहर? हां, घेऊन येते. वो देखो गाइस, लड़कों के साथ कभी शॉपिंग मत जाना. चलो अंदर, ड्रेस दिखानी है. मला मजा याच्यातच येते. मागच्या ब्लॉगमध्ये पण बघितलं असेल. लाज बाय द वे, आपका बर्थडे आउटफिट रिवील हो चुका है. नाही. शूट आउटफिट आहे. अच्छा. खूप साऱ्या ट्रायल नंतर आम्ही थोडीशी शॉपिंग केली आहे आणि दीपक नेहमीप्रमाणे आम्हाला सोडून गेलेत. कुठं गेलेत माहीत नाही. तुम्ही कसं काय मागे? आम्ही नाही बघितलं तुम्हाला. कसले आहेत काय? आणि ना यांचे नेहमीचे नखरे काय आहेत माहिती का? मला ताप आलाय, चल पटकन. अरे दीपू, काय हे काय घातले तुम्ही? हट यार, इतने सभ्य तो नहीं हो आप. कम्फर्टेबल. हा ना. आता चला बॅग पकडा. लय शॉपिंग केली. हो, खूप शॉपिंग केली मी. अजून आम्हाला एक्सचेंज करायचं. झालं हां. आणि मी 2 फक्त ड्रेस घेणार होते, त्याच्याऐवजी आता 3 पिशव्या आहेत. अजून हे चालूच आहे. हां, हे छान वाटतंय. तुम्ही पण बघा. हां, द्या इकडे. अच्छा, ठीक है. फोन इस पे जाएगा. एंडिंग को मैच किए तो. ओहो, एवढे बॅग झाले ते 2 ड्रेसचे. एवढे बॅग सगळे नेहमीप्रमाणे माझ्या सोबत गाडीमध्ये ठेवलेत का? हा, गाडीमध्ये पण ठेवून आलाय. गाईज, मला तर आला ताप आता. आजचा ब्लॉग आय डोंट नो तुम्हाला आवडेल, पण गरजेचं आहे तुम्हाला सांगणं. व्हॉट इज गोइंग इन आवर डे टू डे लाईफ. आणि मॅडम मी चांगली शॉपिंग केली. तर काल आम्हाला खूप उशीर झाला होता. काल टीनूचा बर्थडे होता, त्याच्यामुळे आम्ही गेलो होतो जरा बाहेर, म्हणून लेट झालं. त्यामुळे मी काल काही घेतलं नाही आहे क्लिप. आणि आज आत्ता आम्ही आलो आहे मंदिरामध्ये.
मी दरवर्षी इथे पाया पडायला येत असते देवीच्या, माझ्या माहेरच्या इथेच चाकणमध्येच. तर मी इकडे आली आहे, आता आम्ही आतमध्ये जाते. मस्त देवीचं दर्शन घेतलं आणि घरी आलो. आणि आता आवरून मी वरती आले. काम कुठपर्यंत आले बघायला आले होते आणि प्लस चहा द्यायचा होता वरती म्हणून आलेले. तर आता मी तुम्हाला दाखवते किती काम राहिलं आहे किंवा चालू आहे. सगळं खूपच काम राहिलेलं आहे, तसं सगळा पसरच आहे. आणि दामजा या मम्मी काम चालू आहे. तर तुम्हाला जे मी म्हटलं होतं मी ब्लॉगमध्ये एंडला सांगेल की काय चालू आहे. तर इथे आमच्या दोघांची बेडरूम, इथे वरती आम्ही शिफ्ट होतोय. म्हणजे फक्त बेडरूम करतोय ना मम्मी. भाडं किती देणार? हा मम्मी म्हणत भाडं किती देणार आहे बस. शिफ्ट होणार ते भाडं घेणार ना. ठीक आहे देऊ, आम्ही भाडं देऊ, वरती राहायचं. तर आम्ही वरती राहायला येणार आहे काही दिवसाने. हे सगळं त्याचंच काम चालू आहे. तर आताशी कुठं सुरुवात आहे थोडीशी. आता हवा अशी पाहिजे ना. अशीच हवा पाहिजे आम्हाला. हे तर मी तुम्हाला सांगितलंय थंडी होती की इथे आमची रूम होती. सो आजचा ब्लॉग इथेच मी एंड करते, कारण खूप वेळ झाला आहे आणि मला खूप काही तयारी करायची आहे. सो तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आवडला तर नक्की कमेंट करा. बाय बाय.